रेकॉर्डिंग. सज्जन हो, नमस्कार. नवम स्थान कुंडलीमध्ये त्रिकोण स्थान म्हणून जी म्हटली जातात, मूल त्रिकोण स्थान, त्यापैकी पंचम स्थान आणि नवम स्थान या स्थानांना फार महत्व आहे. नवम स्थान या स्थानाला भाग्यस्थान असेही म्हटलं जातं. कोणी विचारलं की आमचा भाग्योदय केव्हा होणार आहे, कसा होणार आहे, काय होणार आहे, तर त्यावेळी आपली दृष्टी या स्थानावर गेली पाहिजे, नवम स्थानावर. नवम स्थानाला काही ज्योतिषी हे पितृस्थान असे म्हणतात, पण बहुतेक ग्रंथकार पितृस्थान दशम स्थान म्हणतात, मातृस्थान चतुर्थ स्थान म्हणतात. पण काही ग्रंथकारांनी या स्थानालाही वडिलांचं आणि वडिलांपासून मिळणाऱ्या सुखाचाही विचार केलेला आहे. या स्थानावरून माणसाच्या जीवनात येणारं यश, कीर्ती या सगळ्याचा विचार नवम स्थानावरून होतो. या नवम स्थानामध्ये प्रत्येक ग्रह आपली एक छाप पाडतो, त्याचं काहीतरी वेगळेपण दाखवतो. मग इथे नवम स्थानात मंगळ काय करेल, तर नवम स्थानातल्या मंगळामुळे मनुष्य लहरी होतो. उतावळा, फार कडक स्वभावाचा, ईर्ष्याखोर. नैसर्गिकपणे मंगळ हा ग्रह आहे, हा मिलिटरी स्वभावाचा आहे, शिस्तप्रिय आहे. पण कधी कधी त्याचं वागणं जे आहे त्यात थोडा अतिरेक आलेला दिसतो आणि त्यामुळे त्याच्या बरोबर राहणाऱ्या माणसांना त्याचे विपरीत वागणं हे सहन करावं लागतं. म्हणून त्यामध्ये हा लहरीपणा, घटकेत असा वागतो, घटकेत तसा वागतो. कडक स्वभावाचा दुसऱ्या करता, स्वतः करता नाही. ईर्ष्याखोर, प्रवास करणारा आणि स्त्रीपासून जोडल्या गेलेल्या आप्तवर्गांमुळे नुकसान पावणारा होतो. ही गोष्ट फार महत्वाची आहे. स्त्रीपासून जोडल्या गेलेल्या आप्तवर्गामुळे नुकसान पावणारा होतो. म्हणजे तिच्या नातेवाईकांशी संबंधित, तिच्या मित्रमंडळींच्या संबंधित लोकांना हा मदत करतो, तिच्या सांगण्यामुळे करतो आणि फसतो. त्यामुळे नवम स्थानात मंगळ असणाऱ्या माणसांनी बायकोकडल्या लोकांना किंवा स्त्री असेल तिने नवऱ्याकडल्या लोकांना, म्हणजे केवळ नातेवाईक जवळची माणसं असंच नव्हे तर त्यांचे मित्रमंडळी यांना सुद्धा काही द्यायचं झालं, काही मदत करायची झाली तर ती थोडीशी करावी. गेली तर गेली, मिळाली तर मिळाली अशी असावी. खूप मोठी मदत करायची आणि मागणं फसायचं असं नको. त्याची स्वधर्मावर विशेष श्रद्धा नसते असं म्हटलंय. पण नवम स्थानामध्ये मंगळासारखा ग्रह आहे बर का. तो स्वधर्माविषयी त्याला फारशी माहिती नसते, पण धर्मासाठी तो वाटेल ते करेल. म्हणलंय ना, धर्मरक्षणासाठी मारामारीही करेल. पण विचारलं, आता कोणाला विचारलं, काय हो हिंदू धर्माची तुम्ही जरा थोडी माहिती सांगा, काय आहे हिंदू धर्म, तर आपल्याला एक 15 मिनिटं बोला हिंदू धर्म हे काय आहे, तर आपली सुद्धा भंबेरी उडेल. काय सांगू बाबा मी, हिंदू धर्म म्हणजे नेमकं काय, तर ही गोष्ट आवश्यक आहे. म्हणून त्याच्या स्वधर्मावर विशेष श्रद्धा नसते, कारण त्याला माहिती नसतं काय आहे. पण धर्मरक्षणासाठी मात्र मारामारी, वादाविवादात तो बेलाशक खोटं बोलण्यासही कचरणार नाही, हेही बरोबर आहे. मुळातच मंगळ
हा ग्रहच असा आहे की तो खोटं बोलायला कचरतच नाही. तो नवमातच असायला पाहिजे असं नाही. तो प्रथमात असू दे, दशमात असू दे, चतुर्थात असू दे, खोटं बोलणं त्याला सहज शक्य असतं. किंबहुना तो खोटंही पुष्कळ वेळा बोलतो. तो शंकेखोर, बंडखोर आणि हट्टाग्रहीही असतो. प्रत्येक गोष्टीत माझंच म्हणणं बरोबर. दुराग्रही, हट्टाग्रही हा एक भाग त्यामध्ये. अग्नी राशी मधला मंगळामध्ये ही वृत्ती जास्त दिसून येते. आता लक्षात ठेवा, अग्नी राशीच्या कोणत्या आहेत अग्नी राशी? तर मेष, सिंह आणि धनु या अग्नी राशी आहेत. म्हणजे इथे असलेला मंगळ असेल तर तो जास्त आक्रमक असतो. पित्याचे सुख त्याला मिळत नाही. बघा, मी मगाशी म्हणलं ना, काही ग्रंथकार पित्याचं स्थान भाग्यस्थान म्हणतात. तो स्वकुलात पराक्रमाने सुप्रसिद्ध होतो. शंकराची उपासना त्याला फार आवडते. या स्थानात दूषित मंगळ असेल तर भाग्यहीन, विकल, द्वेषी, पापकर्मे करणारा, धर्मरहित आणि मिथ्याभिमानी असतो. दूषित मंगळ म्हणजे कर्क राशीचा मंगळ किंवा कन्या राशीचा मंगळ किंवा कुंभ राशीचा मंगळ असा जर असेल तर तो भाग्यहीन, विकल वगैरे वगैरे. हा मंगळ बुधयुक्त असेल तर मनुष्य उदासीन होतो. मंगळ हा गुरु इत्यादी शुभ ग्रहांनी शुभ संबंधित असता द्रव्य खूप मिळते. अहो, बुधानी असताना सुद्धा द्रव्य मिळत नाही अशातला भाग नाही. द्रव्य मिळतं, पण मिळालं की हा घालवतो. कारण त्याच्या स्वभावामध्ये उतावळेपणा आहे. म्हणून द्रव्य मिळवल्यानंतर थोडा वेळ विचार केला पाहिजे आणि त्याची योग्य इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. ही माणसं जी आहेत ना, कुठेतरी पैसे लावतात आणि मागणं फसतात. म्हणजे व्याजाला भुलला आणि मुद्दलाला फसला, ही गोष्ट यांच्या बाबतीत घडते. बुध मंगळ एकत्र असेल. कारण असं म्हटलेलं आहे, बुध मंगळ असला एकत्र की पैलवानी वृत्ती. त्यामुळे गोट्यात मेंदू हा प्रकार येतो. राजाकडून चांगला मान मिळतो. त्याला वस्त्राच्छादने जास्त प्रमाणात आवडतात आणि त्याची दुसऱ्यावर सहज छाप पडते. हे नवम स्थानातल्या मंगळाच्या बाबतीतलं वर्णन आपण पाहिलं. याच ठिकाणी या नवम स्थानातच बुध असेल तर काय करेल, हाही आता आपण विचार पाहूया. बुध असला तर काय? नवम स्थानात बुध. थांबा, एक गोष्ट, मंगळाचं थोडस राहिलंय ते आपण पाहूया. नवम स्थानातला मंगळ जितका जास्त बलवान असेल तितका तो मनुष्य महत्व पदास चढेल. ही गोष्ट फार महत्वाची आहे बरं का. म्हणजे इथे मंगळ जर उच्च राशीचा असेल, इथे मंगळ जर स्वराशीचा असेल, इथे मंगळ जर मित्र राशीचा असेल तर तो महत्पदाला, मोठ्या मोठ्या हुद्दे त्याला मिळतात. बुद्धिमत्ता तीव्र असेल. बुद्धिमत्तेचा संबंध भाग्यस्थानाशी म्हणजे नवमस्थानाशी एवढ्यासाठी आहे की उच्च विद्या, आपण म्हणतो ना, ग्रॅज्युएशन झालं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन, त्याच्याही पेक्षा पुढचं शिक्षण, हे सगळं नवमस्थानावरून विचार होतो. आणि तिथे जर चांगला मंगळ असेल तर बुद्धिमत्ता तीव्र असते. हा मंगळ अशुभ ग्रहांच्या दृष्टीत असेल तर त्या मनुष्याचा स्वतःवर ताबा राहत नाही. म्हणजे मुद्द्यावरून गुद्ध्यावर येतो. हा मंगळ 1, 5, 9 राशीत असता उद्धट मनुष्य होतो आणि 3, 7, 11 राशीत असता वारंवार कायद्याचे उल्लंघन त्याच्याकडून घडते. मुद्दाम लक्षात ठेवा. मिथुन, तूळ आणि कुंभ राशीत मंगळ असेल तर तो कायदा मोडतो. थोडक्यात काय आहे तुम्हाला साधं सांगतो. जिथं इतक्या वेगात गाडी चालवा म्हणून सांगितलेलं असतं त्याच्यापेक्षा जास्त वेगात चालवतो आणि फोटो येतो घरात आणि इतके इतके पैसे भरा दंड, 2000 रुपये दंड पडतो. कायदा उल्लंघला की त्याचं नुकसान होतं.
हा मंगळ 2, 6, 7, 8, 10, 12 या राशीत असतात. सामान्यतः भाग्य चांगलं प्राप्त होतं. या स्थानात पीडित मंगळ असेल तर प्रवासात अपघाताचा बराच संभव असतो. नवम स्थानात हे काय आहे, मंगळाचा संबंध अपघाताशी पुष्कळ वेळा आहे. आणि अचानक घडणाऱ्या या गोष्टी कुठंतरी हाड मोडून घेतात, फ्रॅक्चर होतं, कुठंतरी काहीतरी अशा ठिकाणी पडतो की 5-6 महिने जायबंदी होऊन बसतो. पुन्हा ठीक होतो, सगळं चांगलं होतं, पण ते 2-4 महिने बॅड पॅच येतो. नवम स्थानातल्या मंगळ 14व्या वर्षी पितृनाश करतो आणि 28व्या वर्षापासून भाग्योदय करतो. बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी अगदी बरोबर आहे. पण सध्याच्या कालमानाप्रमाणे त्याच्यात 5 वर्ष 10 वर्ष वृद्धी करावी एवढंच सांगतो. आता आपण नवम स्थानामध्ये बुध असेल तर तो काय फल देईल याचाही विचार करूया. नवम स्थानात बुध असला तर मनुष्य विद्वान, धनवान असतो, विद्वान असतो. हे बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आणि उच्च विचारांचा, शुभाचारी, वक्तृत्व कला संपन्न आणि धर्मिष्ठ असतो. बुधाला हे स्थान फार चांगलं आहे. इथं बुध फुलतो आणि इथे बुध सगळंच काही देतो, धनही देतो, भाग्यही देतो आणि त्याचबरोबर चांगले विचार, सद्विचार देणारा. मी अशा पुष्कळ कुंडल्या पाहिल्या आहेत की ज्यात वक्तृत्व कलेमध्ये किंवा नाटकामध्ये आता हल्ली तेवढी मोठी मोठी वाक्य नसतात. आपल्यापैकी काही जणांनी जर पाहिलेलं असेल नाटक, एकच प्याला किंवा भावबंधन किंवा पूर्वीचं मानापमान, सौभद्र वगैरे अशी जी नाटकं होती पूर्वीची, आता किंवा हल्लीच्या याच्यापैकी नटसम्राट नाटक एक तसं होतं बघ. त्यातले संवाद जे होते ते पल्लेदार होते आणि एक एक पान, 2-2 पान एवढे ते एकटाच बोलतोय, स्वगत म्हणतात त्याला. अशा प्रकारचे आता हल्ली नाटकात प्रकार दिसत नाही आणि एखादा माणूस बोलायला लागला तर ऐकण्याचे पेशन्स नाही. पण आम्ही ती नाटकं पाहिलेली आहेत. म्हणून वक्तृत्व कला संपन्नतेमध्ये हा एक भाग आहे की एकटाच बोलतोय आणि त्याच्या बोलण्यामध्ये त्याचं जे संभाषण आहे ते इतकं उत्कृष्ट आहे की ऐकत राहावं अशा प्रकारचं असतं. सत्पुरुषांच्या सेवेपासून लाभ संपादन होतो. हो, भाग्यात बुध सत्पुरुषांची संगती देतो. ही गोष्ट फार मोठी आहे, सगळ्यांना ती मिळत नाही बरं का. आपण वेगवेगळ्या ठिकाणी देवदर्शनासाठी जातो, इकडे जातो, तिकडे जातो, पण लगेच परत येतो. आपल्याला सत्पुरुषांचा संघ, सेवा भेटत नाही. पण ही जी नवम स्थानात बुध असणारी माणसं की त्यासाठी हिंडतात, फिरतात. म्हणजे उत्तराखंडात गेले तर तुम्ही आम्ही बद्रीनाथ, बद्री केदार किंवा काय असेल जवळपासची ठिकाणं जी प्रेक्षणीय बघून परत येईल. पण नवम स्थानात बुध असणारा माणूस आजूबाजूच्या परिसरात एकटाच फिरेल आणि त्याला तिथे काहीतरी वेगळी गोष्ट मिळेल, वेगळा लाभ होईल. तो शब्दात सांगता येत नाही किंवा तो धनामध्ये किंवा करन्सीमध्ये मोजता येत नाही. इतक्या उत्तम प्रकारचा लाभ त्याला मिळतो. त्याला सन्मार्गाने उत्तम धन मिळते. शास्त्रज्ञता येते. शास्त्रज्ञता येते म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये डीप ज्ञान येते. शास्त्रज्ञ म्हणजे काहीतरी नवीन डिस्कव्हरी केली, नवीन शोध लावला असा भाग नाहीये. तर असलेल्याच शास्त्राचं पूर्ण ज्ञान प्राप्त होतं. म्हणून त्याला शास्त्रज्ञता येते असं म्हणतो. ललित कला, लेखन कला, वाङ्मय यांचा नित्य व्यासंग राहतो. त्याला काहीतरी लिहावं वाटतं, काहीतरी वाचावं वाटतं. म्हणजे
समर्थांनी दासबोधात लिहिलंय, दिसा माझी काहीतरी लिहावं, काहीतरी वाचावं, प्रत्येक व्यक्तीने ही गोष्ट करावी. त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व खूप मोठं होतं. चमत्कारिक वस्तूंचा संग्रह करणे, परदेशात संशोधक दृष्टीने प्रवास करणे, उत्तमोत्तम प्रवास वर्णने लिहिणे. प्रवास वर्णन सुद्धा फार छान असतात. मी खूप वाचली आहेत प्रवास वर्णनापूर्वी आणि मला ती खूप आवडली आहेत. मला त्याचा लाभही झालेला आहे. कुठे प्रवास करण्यापूर्वी मी त्याचं वर्णन सांगत असे. मुद्दाम सांगतो, आम्ही अमेरिकेत नायगारा फॉल्स बघायला गेलो आणि आम्ही 10-12 ब्राह्मण आणि आमच्या बरोबर काही माणसं होती दिलेली, की यांना नायगारा दाखवून आणा. पहिल्यांदा जेव्हा नायगारा प्रवासाला मी निघालो होतो, तत्पूर्वी मी प्रवास वर्णन वाचलेलं होतं. नयन मनोहर नायगारा, गंगाधर गाडगीळ या उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेला नयन मनोहर नायगारा नावाचं मी पुस्तक वाचलेलं होतं. त्यामुळे ते वाचलेलं पुस्तक, त्यातल्या सगळ्या गोष्टी मी सहज बोलत होतो. अर्थात आमच्या बरोबर जी माणसं होती, अमेरिकन लोक होती, ते विचारत होते, विवेक, तू यापूर्वी कधी नायगारा पाहिलायस का? मी म्हणलं, मी पाहायला नाहीये. मग ते म्हणले, तू सांगतोयस या गोष्टी कशा आहेत? कारण आम्ही पाहिलाय आणि तू सांगतोयस ते बरोबर आहे. मी त्यांना एवढंच सांगितलं, की मी जे वाचलंय ते इतकं डीप आहे, इतकं उत्तम आहे, की ते तसंच असणार. आणि खरोखर तसंच आम्हाला दर्शन झालं. म्हणून उत्तम प्रवास वर्णन हा सुद्धा एक भाग आहे. धार्मिक मत जुन्या वळणाची असणं. हे बघा, जुनं वळण का नवीन वळण? वळण असणं. म्हणतात ना, पु ल देशपांडेंनी म्हणलंय, की आमची मुलगी आहे ती सरळ वळणाची आहे. पण वळण ते सरळ कसं? पण हा साहित्यातला वळण आणि सरळ असं सांगणारं हे एक आडवळण आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. कोणत्याही गोष्टीवर सहज विश्वास बसणं, या गोष्टी बुध निर्माण करतो. मात्र हा बुध असेल तर मनुष्य तितकाच नास्तिक आणि संशयी पण होतो. हा बुध काय असेल? इथं काही शब्द हे झालेले आहेत. मात्र हा बुध नीच राशीचा असेल, मीनेचा बुध असेल, धनेचा बुध असेल, हा बुध जर कुसंगतीतला असेल तर तो माणूस नास्तिक होतो, संशयी होतो. तसंच त्याला कर्ममार्ग मुळीच पसंत पडत. मला नास्तिक माणसाबद्दल बिलकुल वाईट वाटत नाही. एखादा माणूस म्हणतो, माझा देवावर विश्वास नाही, काय नसेल. एखादा आस्तिक म्हणून म्हणतो, तो म्हणतो की माझा देवावर विश्वास आहे, तर त्याच्यावर तरी मी किती विश्वास ठेवायचा? त्यामुळे एखादा माणूस म्हणला, माझा नाही विश्वास नसेल, नको नसू दे. पण कर्ममार्ग म्हणजे आम्ही पूजा अर्चा करतो, होम हवन करतो, याच्यावर त्याचा विश्वास नसू दे. पण तो माणूस जर खोटं बोलत नसेल, चोरी करत नसेल, दुसऱ्या कुणाला फसवत नसेल, तर त्यांनी कुठल्याही देवाला जरी नमस्कार नाही केला तरी तो आस्तिक आहे, किंबहुना तो सज्जन आहे, असंच मी म्हणेन. त्यांनी देवाला नमस्कारच केला पाहिजे असं कारण नाही, पण त्यांनी कायम सत्यच आचरण असेल, कुणालाच फसवत नसेल, त्याला खोटी गोष्ट जर पसंत नसेल, म्हणजे नुसताच जो डामडौल दाखवतात तसल्या गोष्टी त्याला आवडत नसेल, त्यात बिघडत काही नाही. म्हणून नास्तिक आणि संशयी ही जी गोष्ट होती ना, म्हणजे हल्लीचे हे जे आहेत की नाही, लिब्रांडू असली जी लोक असतात ना, धड इकडं नसतात, धड तिकडे नसतात आणि फक्त लोभापायी ते आपल्या धर्माला नावं ठेवतात, ते नतद्रष्ट. तसंच त्याला अपकीर्ती होते. नवमस्थ बुधामुळे मनुष्य सामान्यतः परोपकारी, नोकरीचे सुख भोगणारा, हे नोकरदार लोकच असतात.
संसार लक्ष, आप्त परिवाराच्या सुखाकडे विशेष लक्ष पुरवणारा आणि स्वतःच्या कुलात शोभा आणणारा असावं. थोडक्यात नवम स्थानातला बुध हा खूप चांगली आणि शुभ फल देणारा आहे. सज्जनो, आता फक्त नवम स्थानातला शुक्र आपण पाहूया. नवमस्थ शुक्र असता त्या मनुष्याला नातलगांचं सुख उत्तम मिळेल. काय हो कारण आहे नातलगांचं सुख मिळणं? तर नवम स्थानाच्या बरोबर समोर तृतीय स्थान आहे. तृतीय स्थान हे भावंडांचं ठिकाण आहे. नवम स्थानाच्या भाग्यात, भाग्यस्थानाच्या भाग्यात किंवा लग्न कुंडलीतल्या 5व्या स्थानात आप्त स्वकीय यांचाही विचार होतो. आणि नवम स्थानाच्या तृतीय स्थानात मित्र मंडळी यांचा विचार असतो. म्हणून नवम स्थानातला शुक्र जो आहे तो सगळ्या प्रकारच्या नातलगांचं सुख देतो. तपस्वीपणात यश येते. तर शुक्रासारखा ग्रह तप किती करणार? म्हणजे तो जर विश्वामित्र असला तर त्याच्या याच्यात मेनका येणारच हो. तपस्वीपणा किती राहणार? पण तरी सुद्धा तो थोडा वेळ तरी का होईना तपश्चर्या किंवा काही ना काहीतरी धर्मकृत्य करतो. त्याला तीर्थयात्रा खूप घडतात. शुक्र येतो, त्याला फिरायला आवडतं. तीर्थयात्रा हा बहाणा असतो. तीर्थयात्रा हे निमित्त असतं. तो तीर्थयात्रेकरता बाहेर पडतो. म्हणजे किंबहुना घरात सांगतो मी तीर्थयात्रेला जातो. पण त्याबरोबर तो आणखीही खूप हिंडून फिरून येतो आणि त्याची मजा घेऊन येतो. कारण तो शुक्र आहे. शुक्राचा स्वभावच असा आहे की मजा घ्यायची, कुठल्याही गोष्टीचा आनंद घ्यायचा. चेहरा त्याचा हर्षयुक्त राहतो. हा शुक्र जर शुभ स्थितीत असेल तर मनुष्य धनवान, स्त्री पुत्र सुखवान, वैभवशाली, विद्वान आणि स्वकष्टाने धन मिळवणारा असतो. बरोबर. भाग्यातला शुक्र स्वकष्टाने स्वकष्टार्जित मिळवणारा असतो. आप कमाई का बाप कमाई, तर त्याची आप कमाई चांगल्यापैकी असते. महोत्सवात नेहमी भाग घेणारा, त्याला उत्सव प्रिय असतो. म्हणजे माणसांमध्ये रमणारा असतो. तिथं खूप माणसं आहेत, तिथं हा जाणार, तिथं आपलं काहीतरी कला कौशल्य दाखवणार आणि त्या सगळ्यांमध्ये मिसळणार असा हा असतो. देवभक्त, व्याजबट्ट्याचा धंदा करणारा. हा, ही गोष्ट त्याला आवडते की आपण मिळवावे आणि त्याचे लवकरात लवकर दुप्पट करावे यासाठी प्रयत्न असतात आणि त्याकरता याला दे त्याला दे असं करतो आणि त्याला पैसेही मिळतात. नवम स्थानातलं शुक्र असणारी माणसं सहसा बुडत नाही. उत्तम नागरिक असतो तो, भावंडांपासून सुख मिळवणारा, मातृभक्त स्त्रीचा अभिलाषी. मातृभक्त, एक इथं कॉमा आहे, तो मातृभक्त असतो आणि स्त्रीचा अभिलाषी असतो. ही गोष्ट जास्त महत्वाची आहे. त्याला स्त्री सुखाची खूप अभिलाषा आहे आणि तो स्त्रीला सुद्धा खूप सुख देतो. नुसती अभिलाषा असते असं नव्हे, तर तो स्त्रीला भरपूर सुख देतो. पत्नीच्या संबंधी आप्तमंडळींकडून धन मिळवला, सभापंडित, जलप्रवासी, अप्राप्य वस्तूच्या नादी लागलेला. ते एखादी गोष्ट नाही मिळायची बाबा, अहो अशा सीझनला जाईल आणि आंबा मागेल, अशा सीझनला जाईल लिचीची फळं मिळतात का मागे. पण अप्राप्य वस्तू, लेखक आणि ग्रंथ प्रकाशन करणारा असा होतो. त्याला ललित विषयांची फार गोडी असते. भाग्योदय लहानपणापासूनही होतो. खरंय. त्यामुळे मी असं पाहिलेलं आहे की भाग्यात शुक्र असणारा मुलगा किंवा मुलगी जन्माला आली तर बापाचा भाग्योदय होतो, आईचा भाग्योदय होतो. यांना कुणाला तरी प्रमोशन मिळतं, घरदार गाड्या होतात आणि परिणामी हे बाळ आहे हे स्वतःच्या गाडीतून लहानपणापासूनच फिरायला लागतं. 14, 33, 40, 45, 48 ही वर्ष विशेष चांगल्या गोष्टी घडवतात.
हा शुक्र पीडित असता हा मनुष्य धर्मांतरही कळवतो. गोष्ट बरोबर आहे. कारण मुद्दाम सांगतो, शुक्र किंवा शुक्राचार्य हे राक्षसांचे गुरु होते आणि बृहस्पती गुरु हा देवांचा गुरु होता. शुक्राचार्य यांना गुरु इतकंच ज्ञान आहे आणि जास्त संजीवनी विद्या आहे, पण त्यांनी राक्षसांचं पंडितपण स्वीकारलं, गुरुपण स्वीकारलं. का? तर स्वतःचं सुख ही लोक फार पहिल्यांदा पाहतात. धन फारसं मिळत नाही, पण ध्येय गाठतात आणि ध्येय गाठता येत नाही असं म्हणतात. बरोबर आहे. हे बघा, प्रत्येक माणसाचं एक उद्दिष्ट असतं, पण ते उद्दिष्ट गाठायला जायच्या आधी ते आपलं उद्दिष्ट आणखीन वाढवतात. त्यामुळे ध्येय गाठता येत नाही असं म्हणलंय. नाही, तर या शुक्रामुळे सर्व काही गोष्टी प्राप्त होतात असं मी पाहिलेलं आहे. त्यामुळे नवम स्थानातला शुक्र हा खूप शुभ फल देणारा आहे, यात शंका नाही. सज्जन हो, या ठिकाणी आपण आज सप्तम स्थान, अष्टम स्थान आणि नवम स्थान या स्थानातल्या मंगळ, बुध आणि शुक्र या ग्रहांचा विचार केला. आता पुढल्या शनिवार रविवारी आम्ही हे नक्षत्र दर्शन घेतो आहोत. त्या नक्षत्र दर्शनाचा एक छोटासा डेमो सुद्धा आपल्याला मी पाठवणार आहे आणि मी आपल्याला सगळ्यांना आवाहन करीन, जास्तीत जास्त लोकांना आवाहन करीन की आपण या ऑनलाईन होणारा हा जो कार्यक्रम आहे नक्षत्र दर्शन, त्याचा जरूर जरूर लाभ घ्या आणि त्यामुळे आपल्या जीवनात पुष्कळ चांगले बदल आपल्याला घडवून आणता येतील. पंचांगामध्ये मी जिथे नक्षत्र दाखवली तिथेच नक्षत्र वृक्ष दाखवलेले आणि या प्रत्येक वृक्षाचं काय महत्व आहे, प्रत्येकाचं आराध्य वृक्ष कोणचा आहे, प्रत्येकाचा औषधी वृक्ष कोणचा आहे आणि प्रत्येकाचा क्षेम वृक्ष कोणचा आहे, याची माहिती आपल्याला या निमित्ताने होईल. आणि नक्षत्र म्हणजे आकाशात हे तारकागण दिसतात, त्यात कोणचे तारकागण पाहिल्यानंतर आपल्याला नक्षत्रांचं दर्शन होतं, ही गोष्ट आपल्याला पडद्यावर पाहता येईल आणि तीच गोष्ट आपल्याला याच्यावरही पाठवली जाईल. तर सज्जन हो, जरूर त्यासाठी या आणि ज्यानं शक्य आहे, म्हणजे ही फी 200 रुपये ठेवली आहे ती बरोबर आहे, पण आपल्यापैकी कुणाचा काही व्यवसाय असेल, खाद्यपदार्थांचा असेल किंवा आपल्यापैकी कोणी डॉक्टर असतील, आपल्यापैकी आणखीन कोणाचा काही व्यवसाय असेल आणि आपल्याला त्या व्यवसायाच्या निमित्ताने प्रायोजक व्हायचं असेल, तर ते प्रायोजकत्व द्यायची सुद्धा व्यवस्था आम्ही केलेली आहे. आपण आपली जाहिरात किंवा जी काही स्लाईड असेल ती पाठवू शकता आणि प्रायोजकत्व जे आहे ते आम्ही साधारण 5,000 रुपये असं ठेवलेलं आहे. ज्यांना प्रायोजक व्हायचंय त्यांनी सुद्धा जरूर व्हा. फक्त आता 4 दिवस राहिलेले आहेत. 4-5 दिवस पुढच्या शनिवारी रविवारी आहे. आपली जी काही स्लाईड असेल तीही पाठवा आणि ज्यांना प्रायोजक व्हायचंय ते जरूर व्हा. मी सगळ्यांना पुन्हा अवश्य या नक्षत्र दर्शनामध्ये सामील व्हा अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद गुरुजी, धन्यवाद. हो.